नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण टेट 2025साठी मानसशास्त्र या विषयावर अत्यंत उपयुक्त ठरणारे असे 100 प्रश्न पाहणार आहोत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आपला पहिला प्रश्न आहे, बालकाचा सर्वांगीण विकास कोणत्या प्रकारच्या शिक्षणामुळे होतो? तर बालकाचा विकास हा ऑप्शन डी सर्वसमावेशक शिक्षण यामुळे काय होतो? तर बालकाचा सर्वांगीण विकास होतो। तर बालकाचा बौद्धिक, सामाजिक, नैतिक, शारीरिक त्याचबरोबर भावनिक विकास हा सर्वसमावेशक शिक्षणामुळे काय होतो? शक्य होतो। पुढचा प्रश्न आहे प्रश्न 2, विद्यार्थ्यांनी नवीन गोष्टी शिकण्यासाठी स्वाभाविक प्रेरणा कोणत्या प्रकारची असते? तर विद्यार्थ्यांनी नवीन गोष्टी शिकण्यासाठी स्वाभाविक प्रेरणा ही ऑप्शन बी अंतर्गत प्रेरणा असते। तर विद्यार्थी स्वतःच्या जिज्ञासेमुळे आणि त्याचबरोबर आत्मसंतोषासाठी शिकतात। ही काय आहे? तर ही एक अंतर्गत प्रेरणा आहे, म्हणजे आतून निर्माण झालेली प्रेरणा आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न 3, कोहलबर्ग यांच्या नैतिक विकास सिद्धांतात एकूण किती पायऱ्या आहेत? तर कोहलबर्ग यांनी आपल्या नैतिक विकास सिद्धांतामध्ये एकूण 6 पायऱ्या सांगितलेल्या आहेत। तर लॉरेन्स कोहलबर्ग यांनी नैतिक विकासाचे किती 3 टप्प्यांमध्ये विभाजन केलेले आहे आणि या 3 टप्प्यांमध्ये 2-2 पायऱ्या अशा प्रकारे एकूण 6 पायऱ्या मांडलेल्या आहेत। पुढचा प्रश्न आहे प्रश्न 4, बुद्धिमत्तेची 2 घटक सिद्धांत ही संकल्पना कोणी मांडली? तर बुद्धिमत्तेची 2 घटक सिद्धांत ही संकल्पना स्पियरमन यांनी मांडलेले आहे। उत्तर आहे ऑप्शन बी स्पियरमन। तर स्पियरमन यांनी जी म्हणजे जनरल आणि एस म्हणजे स्पेशल असे 2 घटक सांगितलेले आहेत। पुढचा प्रश्न आहे प्रश्न 5, वयाच्या कोणत्या टप्प्यावर संकल्पनात्मक विचारांचा विकास होतो? तर वयाच्या ज्या किशोरावस्था आहे ऑप्शन सी किशोरावस्था या अवस्थेमध्ये तार्किक विचार, विश्लेषण आणि संकल्पनात्मक समज काय होते? मुलांमध्ये विकसित होत असते। तर वयाच्या जो किशोरावस्था आहे तर या किशोरावस्थामध्ये संकल्पनात्मक विचारांचा काय होतो? विकास होतो। पुढचा प्रश्न आहे प्रश्न 6, पियाजे यांच्या संज्ञानात्मक विकास सिद्धांतानुसार मूर्त संक्रियात्मक अवस्था कोणत्या वयोगटात येते? तर पियाजे यांच्या संज्ञानात्मक विकास सिद्धांतानुसार मूर्त संक्रियात्मक अवस्था ही ऑप्शन बी 7 ते 11 या वर्ष वयोगटामध्ये येते। तर या वयोगटामध्ये मुले मूर्त वस्तूंचा विचार करू शकतात, त्याचबरोबर तार्किकताही त्यांची वाढते। पुढचा प्रश्न आहे प्रश्न 7, IQ बरोबर मानसिक वय म्हणजे शारीरिक वय गुणिले 100 हे सूत्र कोणी मांडले? तर हे सूत्र मांडलेले आहे ऑप्शन बी लुईस टर्मन यांनी। आणि लुईस टर्मन यांनी हे सूत्र बिनेट यांच्या चाचणीला धरून म्हणजे यांच्या चाचणीला सुधारून काय केलेलं आहे? मांडलेलं आहे। बदल करून त्यांच्या चाचणीमध्ये त्यांनी लुईस टर्मन यांनी हे सूत्र मांडलेलं आहे। प्रश्न 8, बालकाची पहिली सामाजिक संस्था कोणती असते? तर बालकाची जी पहिली सामाजिक संस्था असते ती असते ऑप्शन सी कुटुंब। तर बालकाचा पहिला समाज म्हणजेच काय असतो? त्याचं कुटुंब हा काय आहे? बालकाचं पहिली सामाजिक संस्था आहे। प्रश्न 9, विद्यार्थ्यांचे वैयक्तिक भेद ओळखण्यासाठी शिक्षकाने काय करावे? तर विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक भेद ओळखण्यासाठी शिक्षकाने निरीक्षण व मुलाखती घ्याव्यात। उत्तर आहे ऑप्शन सी निरीक्षण व मुलाखती। तर निरीक्षण व वैयक्तिक संपर्कातून काय होतं? तर शिक्षक विद्यार्थ्यांचे गुण, क्षमता ओळखू शकतात। त्यामुळे निरीक्षण व मुलाखती घेऊन विद्यार्थ्यांचे वैयक्तिक भेद ओळखणे सोपे जाते। प्रश्न 10, शिकण्याची प्रक्रिया सतत चालणार आहे हे सिद्धांत अधोरेखित करतो। हे कोणते सिद्धांत अधोरेखित करतो? तर शिकण्याची प्रक्रिया सतत चालणारी आहे हे ऑप्शन डी बांदुरा यांचा सामाजिक शिकणे सिद्धांत तर या सिद्धांतावर आहे। तर बांदुरा यांनी सामाजिक परिस्थिती व अनुकरणातून शिकण्याची प्रक्रिया सतत घडते हे सांगितलेलं आहे। प्रश्न 11, पियाजे यांच्या संकल्पनेनुसार मुलांचे संज्ञानात्मक विकासाचे पहिले टप्पे कोणते? तर पियाजे यांच्या संकल्पनेनुसार मुलांचे संज्ञानात्मक विकासाचे जे पहिले टप्पे आहेत उत्तर आहे ऑप्शन बी संवेदीगामी। म्हणजे 0 ते 2 वर्षात मुलं काय करतात? तर संवेदना व हालचालींवर आधारित अनुभवातून शिकतात। हे कोणत्या टप्प्यात होतं? तर संवेदीगामी टप्प्यामध्ये होतं। प्रश्न 12, शिकणे म्हणजे वर्तनात येणारा कायमस्वरूपी बदल असे कोणी सांगितले? तर शिकणे म्हणजे वर्तनात येणारा कायमस्वरूपी बदल असे सांगितलेले आहे ऑप्शन डी क्राउडफोर्ड यांनी। तर क्राउडफोर्ड यांनी शिकण्याची जी व्याख्या आहे ती कशाशी जोडलेली आहे? तर वर्तन परिवर्तनाशी जोडलेली आहे।
प्रश्न 13. बुद्धिमत्तेचा बहुगुणात्मक सिद्धांत कोणी मांडला? तर बुद्धिमत्तेचा बहुगुणात्मक सिद्धांत हा गार्डनर, ऑप्शन बी गार्डनर यांनी मांडलेला आहे. तर गार्डनर यांच्या मते बुद्धिमत्ता ही एकसंध नसून वेगवेगळ्या प्रकारची असते, जसे की भाषिक, संगीत किंवा शरीरवाची इत्यादी प्रकारचे असते. तर बुद्धिमत्तेचा बहुगुणात्मक सिद्धांत कोणी मांडलेला आहे? गार्डनर यांनी मांडलेला आहे. प्रश्न 14. शिकणे हे उद्दिष्टपूर्ण व प्रेरित प्रक्रिया आहे, हे कोण सांगते? हे कोणी सांगितलेले? तर शिकणे हे उद्दिष्टपूर्ण व प्रेरित प्रक्रिया आहे, हे स्किनर, ऑप्शन ए स्किनर यांनी सांगितलेले आहे. तर स्किनरने काय सांगितलेले आहे? तर ऑपरेटंट कंडिशनिंगद्वारे शिकण्यामागे काय होतं? तर उद्दिष्ट व प्रेरणा असते, असं स्किनर यांनी सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 15. एकाच गोष्टीवर सतत सराव केल्यामुळे शिकणे हे सुलभ होते, हे कोणत्या सिद्धांतात सांगितलेले आहे? तर एकाच गोष्टीमुळे सतत सराव केल्यामुळे शिकणे सुलभ होते, हे सरावाचा सिद्धांत, ऑप्शन डी सरावाचा सिद्धांतामध्ये सांगितलेले आहे. तर सतत सरावामुळे योग्य प्रतिसाद मजबूत होतो आणि शिकणे सुलभ होते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 16. मुलांमध्ये स्वतःच्या क्षमतेविषयी आत्मविश्वास निर्माण होतो, तो टप्पा कोणता? हा सिद्धांत कोणाचा आहे? एरिक्सनचा आहे, की मुलांमध्ये स्वतःच्या क्षमतेविषयी आत्मविश्वास निर्माण होतो. तर तो टप्पा सांगायचा आहे. उत्तर आहे ऑप्शन बी इंडस्ट्री वर्सेस इन्फेरियरिटी. तर 6 ते 12 वयोगटात मुलं स्वतःला कुशल समजतात आणि त्यांच्यामध्ये न्यूनगंडही निर्माण होण्याची शक्यता असते. प्रश्न 17. शिकण्याचे स्रोत हे केवळ शिक्षक नसून विद्यार्थी स्वतःही एक महत्त्वाचा घटक आहेत, हे तत्त्व कोणते? तर शिकण्याचे स्रोत हे केवळ शिक्षक नसून विद्यार्थीही एक महत्त्वाचा घटक आहे, हे तत्त्व आहे ऑप्शन ए प्रगतिशील शिक्षण. तर प्रगतिशील शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्याला काय ठेवलेलं आहे? केंद्रस्थानी ठेवलेलं आहे, म्हणजे विद्यार्थ्याला महत्त्व दिलेलं आहे. शिक्षक किंवा फक्त शिकणे महत्त्वाचं नसून विद्यार्थी हा महत्त्वाचा आहे. प्रश्न 18. विद्यार्थ्यांचे वर्तन बदलण्यासाठी शिक्षा हा उपाय कधी उपयोगी पडतो? तर विद्यार्थ्यांचे वर्तन बदलण्यासाठी शक्यतो शिक्षा हा उपाय आपण अंमलात शिक्षकांनी आणायचाच नाही आहे. जर तो अंमलात आणायला लागला किंवा आणावासा गरज पडली त्याची, तर कधी ती गरज पडते तर फारच गरजेचे असेल तेव्हा शिक्षा हा उपाय आपण अंमलात आणायचा आहे. शक्यतो शिक्षकांनी शिक्षा हा विद्यार्थ्यांसाठी उपाय अंमलात आणायचा नाही. तर शिक्षा ही शेवटची व मर्यादित वेळेस वापरण्याची उपाययोजना असावी. प्रश्न 19. कोणतीही कृती चांगल्या परिणामात संपल्यास ती पुन्हा करण्याची शक्यता वाढते, हे कोणत्या नियमाचे उदाहरण आहे? तर हे कोणत्या? ऑप्शन बी प्रभावाच्या नियमाचे उदाहरण आहे. तर थॉर्नडाईक यांच्या प्रभाव नियमात त्यांनी सांगितले आहे की सकारात्मक परिणामामुळे काय होते? शिकणे मजबूत होते. हे कोणी सांगितलेले आहे? थॉर्नडाईक यांनी आपल्या प्रभावाचा नियम यामध्ये हे सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 20. बालकाच्या भावनिक विकासासाठी सर्वात उपयुक्त माध्यम कोणते? तर बालकाच्या भावनिक विकासासाठी जे उपयुक्त माध्यम आहे ऑप्शन बी कथा व गोष्टी. तर भावनिक समज वाढवण्यासाठी गोष्टी अत्यंत काय होतात? प्रभावी माध्यम आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 21. अंतर्दृष्टी या संकल्पनेचे प्रणेते कोण आहेत? उत्तर आहे ऑप्शन सी कोहलबर्ग. तर कोहलर यांनी अंतर्दृष्टी म्हणजेच अचानक होणारे समज व समाधान म्हणून माकडांवर प्रयोग केलेला आहे. प्रश्न 22. शिक्षकाच्या भूमिकेत सर्वात महत्त्वाचे कार्य कोणते? तर शिक्षकाच्या भूमिकेत सर्वात महत्त्वाचे कार्य आहे ऑप्शन सी प्रेरणा देणे. प्रेरणा दिल्यास काय होतं? विद्यार्थी स्वतःहून शिकण्यास प्रवृत्त होतं. जर विद्यार्थ्यांना आपण शिक्षकांनी जर प्रेरणा दिली तर विद्यार्थी काय करतात? तर स्वतःहून शिकण्यासाठी प्रवृत्त होतात. त्यामुळे शिक्षकांच्या भूमिकेत सर्वात महत्त्वाचा कार्य कोणता असणार आहे? प्रेरणा देणे असणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 23. IQ 90 ते 110 या श्रेणीत असणाऱ्या व्यक्तींसाठी कोणता शब्दप्रयोग केला जातो? व ते 90 ते 110 या श्रेणीत असणाऱ्या व्यक्ती म्हणजे विद्यार्थी हे कोणत्या बुद्धीतील म्हणजे गटातील आहे ते ओळखायचं आहे. उत्तर आहे ऑप्शन बी मध्यम बुद्धी. 90 ते 110 श्रेणीतील विद्यार्थी कसले असणार आहेत? तर मध्यम बुद्धीचे असणार आहेत. हा काय आहे? तर 90 ते 110 हा सरासरी बुद्धिमत्तेचा स्तर मानला जातो. प्रश्न 24. लर्निंग बाय डुईंग या तत्वाचे प्रवर्तक कोण आहेत? तर लर्निंग बाय डुईंग या तत्वाचे प्रवर्तक आहे ऑप्शन डी जॉन ड्यूई.
जॉन डीवी पण म्हणू शकता किंवा जॉन डुई सुद्धा म्हणू शकता. तर जॉन डुई यांच्या मतानुसार काय होतं, अनुभवातूनच योग्य शिक्षण घडतं असं त्यांचं मत आहे. प्रश्न 25, प्रौढ शिक्षण हे कोणत्या प्रकारात मोडते? तर प्रौढ शिक्षण हे ऑप्शन सी अर्ध औपचारिक या प्रकारात मोडतं. तर प्रौढ शिक्षणात औपचारिकतेची काही अंशी अंमलबजावणी होते, म्हणून ते काय असतं, अर्ध औपचारिक आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 26, बालवाडीतील गती आणि क्रम या बाबींचा विचार कोणत्या विकासाच्या वैशिष्ट्यात येतो? तर तो येतो ऑप्शन सी वैयक्तिक भिन्नता. म्हणजे प्रत्येक मुलाचा विकासाचा वेग आणि क्रम कसा असतो, वेगवेगळा असतो. सर्वच मुलांचा विकासाचा वेग हा किंवा क्रम एकसारखा नसतो, तर तो कसा असतो, वेगवेगळा असतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 27, शाळेत विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सर्वात उपयुक्त मोजमाप कोणते? तर शाळेत विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सर्वात उपयुक्त मोजमाप आहे ऑप्शन सी सतत व सर्वंकष मूल्यमापन. तर सतत आणि सर्वंकष मूल्यमापनामुळे काय होतं, तर सतत मूल्यमापनामुळे विद्यार्थ्यांची सर्व बाजूनी प्रगती तपासता येते. तर यासाठी उपयुक्त मोजमाप कोणतं आहे, तर ऑप्शन सी सतत व सर्वंकष मूल्यमापन. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 28, बालक हे उपजत जिज्ञासू असते हे विधान कोणत्या तत्वाला समर्थन देते? तर बालक हे उपजत व जिज्ञासू असते हे विधान ऑप्शन सी रचनावाद या तत्वाला समर्थन देते. तर रचनावादी दृष्टिकोनानुसार बालक काय असतो, तर स्वतः शिकण्याचा केंद्रबिंदू असतो, असं कशा सांगितलेलं आहे, तर रचनावाद सिद्धांतामध्ये सांगितलेले आहे. प्रश्न 29, सकारात्मक बळकटीकरण याचा अर्थ काय? तर सकारात्मक बळकटीकरण म्हणजे काय? उत्तर सी बक्षिसे देणे. हे काय आहे? सकारात्मक बळकटीकरण आहे. म्हणजे चांगले वर्तन वाढवण्यासाठी सकारात्मक बळकटीकरण आवश्यक असते. त्यासाठी आपण विद्यार्थ्यांना बक्षिसांचे म्हणजे हे दाखवू शकतो की बक्षिसे जर आपल्याला विद्यार्थ्यांना दिली तर विद्यार्थी काय करतील, तर आणखीन चांगल्या प्रकारे शिक्षण घेतील. प्रश्न 30, बालकाचे सर्वप्रथम कोणत्या प्रकारचे सामाजिक वर्तन विकसित होते? तर बालकाचे सर्वप्रथम ऑप्शन सी अनुकरण. तर बालक काय करत असतो, मोठ्यांचे वर्तन अनुकरण करून काय करत असतो, सामाजिक वर्तन शिकत असतो. म्हणजे लहान मूल कोणाकडून शिकते, तर लहान मुलं हे आपल्या आजूबाजूला असणारे ज्या मोठे व्यक्ती आहेत तर त्यांच्याकडे पाहून ते शिकत असते. त्यामुळे बालकाचे सर्वप्रथम सामाजिक वर्तन जे विकसित होते ते कशामुळे विकसित होते, तर अनुकरणामुळे. म्हणजे इतरांचे अनुकरण करून बाळ शिकत असतो. प्रश्न 31, सतत व सर्वंकष मूल्यमापन CCE चे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर सतत व सर्वंकष मूल्यमापन याची जे उद्दिष्ट आहे तर ते आहे ऑप्शन सी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. म्हणजे CCEचा हेतू काय आहे, तर शैक्षणिक, भावनिक, सामाजिक, वर्तनात्मक विकास घडवणे हा त्याचा काय आहे, हेतू आहे. प्रश्न 32, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणजे ZPD ही संकल्पना कोणी मांडली? तर ZPD ही संकल्पना वायगोस्की यांनी मांडलेली आहे. तर वायगोस्की यांच्या मते ZPD म्हणजेच विद्यार्थी शिक्षकाच्या किंवा इतरांच्या मदतीने काय करू शकतो, जे शिकू शकतो ती पातळी म्हणजे काय, तर ZPD. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 33, खालीलपैकी कोणता वर्तनवादाशी संबंधित आहे? तर वर्तनवादाशी संबंधित असणारा ऑप्शन आहे ऑप्शन बी बळकटीकरण. म्हणजे वर्तनवादामध्ये शिकणे म्हणजेच प्रतिक्रिया आणि बळकटीकरण यावर आधारित असते. प्रश्न 34, बालक शिक्षणासाठी सर्वप्रथम कोणावर अवलंबून असतो? तर बालक शिक्षणासाठी सर्वप्रथम ऑप्शन सी पालकांवर अवलंबून असतो. तर प्राथमिक वयात बालकाचा प्रथम शिक्षक कोण आहे? पालक असतात, म्हणजे त्याचे आई वडील. प्रश्न 35, पॅवलॉवच्या प्रयोगात बेल वाजवणे कोणत्या प्रकारचा उद्दीपक होता? तर पॅवलॉवच्या प्रयोगात बेल वाजवणे हा ऑप्शन डी कृत्रिम उद्दीपक. म्हणजे नैसर्गिक म्हणजे काय, जे निसर्गातून आपोआप झालेलं, आणि कृत्रिम म्हणजे आपण स्वतःहून एखादी कृती करण्यासाठी भाग पाडले ते कृत्रिम उद्दीपक त्याला म्हणतात. म्हणजे बेल वाजवणे हे काय आहे, कृत्रिम उद्दीपक आहे, जे खाण्याच्या उद्दीपकाशी काय केलेलं होतं, जोडले गेलेलं होतं. प्रश्न 36, एकाच वयाच्या विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक पातळीत फरक असण्याचे कारण काय? म्हणजे एकाच वयाचे विद्यार्थी दोन आहेत
तर त्यांची बौद्धिक पातळी ही वेगवेगळी का आहे, त्यांच्यातील जो फरक आहे तर तो याचं कारण सांगायचं. उत्तर आहे ऑप्शन बी, पर्यावरण व आनुवंशिकता. म्हणजे त्या विद्यार्थ्यातील 2 विद्यार्थी आहेत तर त्या 2 विद्यार्थी कोणत्या वातावरणात वाढलेले आहेत किंवा त्यांच्या आनुवंशिक म्हणजे त्यांच्या आईवडिलांचे जे शिकले आईवडील कशा प्रकारे शिकलेले आहेत तर त्यावरून सुद्धा त्या विद्यार्थ्यांमध्ये ते आनुवंशिकतेमार्फत जात असतं. म्हणजे बौद्धिक पातळीवर फरक येतो तो मुख्यतः पर्यावरण आणि आनुवंशिक या दोन्ही कारणांमुळे येत असतो. प्रश्न 37, शिक्षक आणि मुलांमध्ये सहिष्णुता कशी निर्माण करावी. उत्तर आहे ऑप्शन सी, विविधतेचा सन्मान करून. म्हणजे विविधता मान्य करून विद्यार्थ्यांमध्ये काय करायचे आहे, सहिष्णुता रुजवायची आहे. प्रश्न 38, कन्स्ट्रक्टिव्हिझम या संकल्पनेनुसार शिक्षकाची भूमिका कोणती असते. उत्तर आहे ऑप्शन बी, ज्ञान निर्मितीमध्ये मदत करणारा. म्हणजे रचनावादी दृष्टिकोनातून विद्यार्थी स्वतःवर काय करत असतो, ज्ञान तयार करत असतो, स्वतः ज्ञान तयार करत असतो आणि शिक्षक काय करत असतात, त्याला मार्गदर्शन करत असतात. प्रश्न 39, शेपिंग तंत्राचा उपयोग कोणत्या प्रकारच्या शिक्षणात होतो. उत्तर आहे ऑप्शन सी, टप्प्याटप्प्याने वर्तन घडवणे. आणि हा कोणी सांगितलेलं आहे तर हे स्किनरने सांगितलेलं आहे की योग्य प्रतिसाद हळूहळू घडवेल, म्हणजे टप्प्याटप्प्याने घडेल. प्रश्न 40, व्यक्तीचे व्यक्तिमत्व हे कोणत्या घटकांवर अवलंबून असते. उत्तर आहे व्यक्तीचे व्यक्तिमत्व हे ऑप्शन सी, आनुवंशिकता व पर्यावरण या दोन्ही घटकांवर अवलंबून असते. फक्त आनुवंशिकता किंवा फक्त पर्यावरण यांवर व्यक्तीचे व्यक्तिमत्व अवलंबून असते तर आनुवंशिकता व पर्यावरण या दोन्हींचा मेळ झालेला पाहिजे. म्हणजे व्यक्तिमत्वावर दोन्ही घटक काय करत असतात, प्रभाव करत असतात. प्रश्न 41, बहुबुद्धिमत्ता सिद्धांत म्हणजे मल्टिपल इंटेलिजन्स थेअरी कोणाचा आहे. उत्तर आहे ऑप्शन बी, गार्डनर. म्हणजे हार्वर्ड गार्डनर यांनी 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता दिलेल्या आहेत ज्या प्रत्येक व्यक्तीत भिन्न भिन्न असू शकतात. प्रश्न 42, स्वशिक्षण वाढवण्यासाठी कोणते तंत्र उपयुक्त आहे. तर स्वशिक्षण वाढवण्यासाठी ऑप्शन सी, प्रकल्प कार्य काय उपयुक्त आहे. तर प्रकल्प कार्यामुळे काय होतं तर विद्यार्थी स्वयंपूर्ण शिक्षण घेऊ शकतात. प्रश्न 43, नाट्य वाचन हे कोणत्या प्रकारच्या शिक्षणात मोडते. तर नाट्य वाचन हे ऑप्शन बी, अनुभवात्मक या शिक्षण प्रकारात मोडते. नाट्य वाचनाद्वारे काय होते तर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळतो. प्रश्न 44, कौशल्याधिष्ठित शिक्षण याचा उद्देश काय आहे. तर कौशल्याधिष्ठित शिक्षण याचा उद्देश आहे ऑप्शन सी, जीवनोपयोगी कौशल्य विकसित करणे. म्हणजे कौशल्याधारित शिक्षणातून विद्यार्थी जगण्यासाठी काय करू शकतात तर आवश्यक गुण आत्मसात करत असतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 45, पियाजेच्या संज्ञानात्मक विकासाच्या 4थ्या टप्प्याचे नाव काय. जे म्हणजे पियाजेने संज्ञानात्मक विकासाचे जे टप्पे सांगितलेले तर त्यातील 4थ्या टप्प्याचे नाव काय ते सांगायचं आहे. उत्तर आहे ऑप्शन डी, औपचारिक संक्रियात्मक. आणि ही कोणता टप्पा किती वर्षानंतर होतो तर हा औपचारिक संक्रियात्मक जो टप्पा आहे तो 12 वर्षानंतरचा टप्पा आहे जेव्हा बालक कल्पनाविलास करू शकतो. प्रश्न 46, सकारात्मक सुदृढीकरण याचा उद्देश काय. तर सकारात्मक सुदृढीकरण याचा उद्देश आहे उत्तर ऑप्शन सी, चांगले वर्तन वाढवणे. म्हणजे बक्षीस, कौतुक ही साधने वापरून चांगले वर्तन प्रोत्साहित केले जाते. प्रश्न 47, विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी शिक्षकाने काय करावे. विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी शिक्षकाने ऑप्शन बी, सामूहिक कार्य म्हणजे विद्यार्थ्यांना काय करावं, एका समूह कार्य द्यावं. म्हणजे विद्यार्थ्यांचा गट करून त्या समूहाला काय करावं, एखादं काम द्यावं. यामुळे काय होतं, विद्यार्थ्यांमध्ये सहकार्याची भावना निर्माण होते. म्हणजे समूहात काम करताना विद्यार्थी काय करतात, एकमेकांशी सहकार्याने वागतात. प्रश्न 48, रोल प्ले तंत्राचा उपयोग कोणत्या हेतूसाठी केला जातो. तर रोल प्ले तंत्राचा उपयोग ऑप्शन बी, संभाषण कौशल्य यासाठी केला जातो. म्हणजे भूमिका निभावल्यामुळे संभाषण व संवाद कौशल्य काय होतं, वाढतं. प्रश्न 49, शालेय वयात मुलांमध्ये सर्वाधिक दिसणारा सामाजिक गुण कोणता. तर शालेय वयात मुलांमध्ये सर्वाधिक दिसणारा जो गुण आहे उत्तर आहे ऑप्शन सी, सहकार्य. तर शालेय वयात मुलं गटात खेळणे, शिकणे या काय करतात, सहकार्य दाखवत असतात. प्रश्न 50, अवलोकन हे कोणत्या प्रकारचे शिक्षण तंत्र आहे.
तर अवलोकन हे ऑप्शन सी अनुभवात्मक प्रकारचे शिक्षण तंत्र आहे. म्हणजे एखादी गोष्ट पाहून शिकणे हे कशातून होते, तर अनुभवातून शिकते. प्रश्न 51. शिक्षक विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील अडचणी ओळखतो हे कोणत्या भूमिकेचे उदाहरण आहे? तर शिक्षक विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील अडचणी ओळखतो हे काय? ऑप्शन बी सल्लागार या भूमिकेचे उदाहरण आहे. म्हणजे शिक्षक विद्यार्थ्यांचे निरीक्षण करतो, त्याचबरोबर त्याला योग्य मार्गदर्शन देखील करतो. म्हणजे शिक्षक विद्यार्थ्याला एखादे कार्य देतो, त्याचं निरीक्षण करतो, त्याला कोणकोणत्या अडचणी येतात ते ओळखतो आणि त्याला काय करतो? मार्गदर्शन करतो. हे सल्लागार भूमिकेचे उदाहरण आहे. प्रश्न 52. अंतर्गत प्रेरणा म्हणजे काय? तर स्वतःच्या आनंदासाठी शिकणे. ऑप्शन सी अंतर्गत प्रेरणा म्हणजे काय? स्वतःच्या आनंदासाठी शिकणे. म्हणजे अंतर्गत प्रेरणा ही काय असते? विद्यार्थ्याचा स्वाभाविक शिकण्याचा उत्साह आहे. म्हणजे विद्यार्थ्याला आतून प्रेरित होतं की मी हे कार्य केलं पाहिजे, तर याला आतून प्रेरणा मिळते. ती कसली असते? तर ती अंतर्गत प्रेरणा असते. प्रश्न 53. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास कसा वाढवता येईल? तर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास हा ऑप्शन सी प्रोत्साहन व मार्गदर्शन देऊन वाढवता येईल. म्हणजे सकारात्मक जर त्याला आत्मविश्वास दिला किंवा सकारात्मक गोष्टी विद्यार्थ्यांमध्ये काय करत असतात? आत्मविश्वास निर्माण करत असतात. प्रश्न 54. वयाच्या 6 ते 12 वर्ष म्हणजे वयाच्या 6 ते 12 वर्षातील बालक कोणत्या टप्प्यात असतं? पॅजेंटच्या म्हणजे त्याने दिलेल्या टप्प्यानुसार सांगायचं आहे. तर ते आहे ऑप्शन सी ठोस संक्रियात्मक टप्पा. या वयात बालक काय करत असतो? तर तार्किक विचार करत असतो, पण प्रत्यक्ष वस्तूंवर आधारित असतो. प्रश्न 55. वर्तनशास्त्रात निगेटिव्ह रेन्फोर्समेंट म्हणजे काय? उत्तर आहे ऑप्शन सी त्रासदायक गोष्ट काढून टाकणे. म्हणजे जसे की गृहपाठ पूर्ण केल्यावर अतिरिक्त काम टाळणे. प्रश्न 56. गटचर्चा तंत्राचा मुख्य लाभ काय आहे? उत्तर आहे ऑप्शन सी संवाद व समज वाढवणे. म्हणजे गटचर्चेत काय होत असतं? विविध दृष्टिकोन समोर येत असतात. म्हणजे एकाच गटात विद्यार्थी काय करत असतात? कार्य करत असतात. प्रत्येकाचं वेगवेगळं काय असतं? तर वेगवेगळे विचार असतात, वेगवेगळे त्यांनी आपल्या आपल्या गोष्टी त्या गटात शेअर करत असतात. त्यामुळे काय होतं असतं? तर गटचर्चेत विविध दृष्टिकोन काय होतात असतात? समोर येत असतात. प्रश्न 57. खालीलपैकी शैक्षणिक अपयशाचे कारण कोणते असू शकते? उत्तर आहे ऑप्शन सी अव्यवस्थित अभ्यास पद्धती. आता अव्यवस्थित अभ्यास पद्धती म्हणजे चुकीची अभ्यास पद्धती, यामुळे काय होऊ शकतं? अपयश येऊ शकतं. प्रश्न 58. समायोजन ॲडजस्टमेंट म्हणजे काय? उत्तर आहे ऑप्शन डी स्वतःला परिस्थितीनुसार बदलणे. म्हणजे काय? समायोजन किंवा ॲडजस्टमेंट. समायोजन म्हणजेच काय? मनोवैज्ञानिक संतुलन राखणे. प्रश्न 59. जाणीवा म्हणजे अवेअरनेस वाढवण्यासाठी शिक्षकाने काय करावे? उत्तर आहे ऑप्शन बी उदाहरण देणे. म्हणजे वास्तव जीवनातील उदाहरणांमुळे काय होते? विद्यार्थ्यांमध्ये जाणीवा वाढतात. प्रश्न 60. समाजशास्त्र आणि मानसशास्त्र या दोघांचा उपयोग शिक्षणात का होतो? तर उत्तर आहे ऑप्शन सी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास समजून घेण्यासाठी समाजशास्त्रीय व मानसशास्त्रीय दृष्टिकोन शिक्षकाला विद्यार्थी समजून घेण्यास मदत करतात. प्रश्न 61. इकोनिक मेमरी म्हणजे काय? उत्तर आहे ऑप्शन बी दृश्य स्मृती. इकोनिक मेमरी म्हणजे काय? दृश्य आधारित अल्पकालीन स्मृती. प्रश्न 62. खालीलपैकी कोणता एक शिक्षणातील मूल्यांकनाचा हेतू आहे? उत्तर आहे ऑप्शन सी सुधारणा सुचवणे. मूल्यांकनाचा उद्देश सुधारणा सुचवून शिक्षण प्रक्रिया सुधारणे हा आहे. प्रश्न 63. शाळेतील मुलांमध्ये सामाजिक जाणीव वाढवण्यासाठी कोणती पद्धत उपयुक्त आहे? उत्तर आहे ऑप्शन सी समूह कार्य. काम करताना सामाजिक वर्तन त्याचबरोबर सहकार्य वाढते. विद्यार्थ्यांमध्ये काय होते? तर सहकार्याची भावना वाढते. आपले विचार एकमेकांशी ते शेअर करतात. त्यामुळे काय होतं? सामाजिक जाणीव वाढवण्यासाठी समूह कार्य हे पद्धत महत्त्वाची आहे. प्रश्न 64.
कोणताही विद्यार्थी शिकू शकतो हे विधान कोणत्या शैक्षणिक तत्वाशी संबंधित आहे? तर कोणताही विद्यार्थी शिकू शकतो हे ऑप्शन सी मुलाभिमुख शिक्षण या शिक्षण तत्वाशी संबंधित आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थी वेगळ्या पद्धतीने शिकतो, म्हणून शिक्षण त्याच्या गरजेनुसार असायला हवे. प्रश्न 65. शिक्षण हे वर्तनातील बदल आहे असे कोण म्हणाले? तर शिक्षण हे वर्तनातील बदल आहे असे कोण म्हटलेले आहे? ऑप्शन डी वॅटसन यांनी म्हटलेले आहे. तर वर्तनवाद्यांच्या मते शिक्षण म्हणजे काय आहे? तर वर्तनातील सकारात्मक बदल आहे. प्रश्न 66. नापास होणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षकाने काय करावे? तर नापास होणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षकाने ऑप्शन सी आधार द्यावं, मार्गदर्शन करावे. तर नापास झालेला जो विद्यार्थी आहे त्याला तू का नापास झालंस किंवा त्याला शिक्षा त्याबद्दल केली नाही पाहिजे, तर त्याला आधार द्यावा, त्याचबरोबर त्याला मार्गदर्शन करावं. हे शिक्षकाचे काम विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढवणे आहे. नाही की आत्मविश्वास वाढवणे हे शिक्षकाचं काम आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 67. गुणांकन आणि मूल्यांकन यातील मुख्य फरक कोणता आहे? तर गुणांकन आणि मूल्यांकन यातील जो मुख्य फरक आहे, उत्तर आहे ऑप्शन बी. गुणांकन हे संख्यात्मक असते तर मूल्यांकन हे गुणवत्तेवर आधारित असतं. गुणांकन म्हणजे गुण देणे, मूल्यांकन म्हणजे काय? गुणवत्ता व प्रगतीचे निरीक्षण करणे. प्रश्न 68. कंडिशनिंग थिअरी कोणाशी संबंधित आहे? उत्तर आहे ऑप्शन बी स्किनर. तर स्किनर यांनी व्यवहारवादी दृष्टिकोनातून ऑपरेंट कंडिशनिंग ही काय दिलेली आहे? पद्धत दिलेली आहे, म्हणजे थिअरी दिलेली आहे. प्रश्न 69. विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण न झाल्यास काय होऊ शकते? तर विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण जर झाल्या नाही तर काय होऊ शकतं? ऑप्शन बी विद्यार्थी गोंधळून जाऊ शकतात. म्हणजे मास्लोच्या सिद्धांतानुसार मूलभूत गरजा पूर्ण झाल्याशिवाय उच्च पातळीचे शिक्षण शक्य नाही. त्यामुळे काय होतात, विद्यार्थी जर मूलभूत गरजा पूर्ण झाल्या नाही तर विद्यार्थी गोंधळून जातात आणि ते उच्च पातळीचे शिक्षण घेऊ शकत नाही. त्यामुळे मूलभूत गरजा पूर्ण झाल्याशिवाय उच्च पातळीचे शिक्षण शक्य नाही हे कोणी सांगितलेले आहे? मास्लो यांच्या सिद्धांतानुसार स्पष्ट झालेले आहे. प्रश्न 70. संज्ञापन कौशल्य म्हणजे कम्युनिकेशन स्किल म्हणजे काय? तर उत्तर आहे ऑप्शन सी स्पष्ट, समजण्यासारखे व संवादात्मक शिकवणे. म्हणजे उत्तम संज्ञापन म्हणजे कम्युनिकेशन हे काय आहे? तर शिक्षक व विद्यार्थ्यांमधील प्रभावी संवादाचे साधन आहे. प्रश्न 71. बालक केवळ अनुकरण करून शिकतो हे कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे? तर बालक केवळ अनुकरण करून शिकतो हे ऑप्शन बी समाज शिक्षण सिद्धांत, जो कोणी सांगितलेला आहे? अल्बर्ट बांडुरा यांच्या सिद्धांतानुसार बालक प्रेक्षण आणि अनुकरणातून काय करत असतो? शिकत असतो. प्रश्न 72. ताणतणाव अनुभवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योग्य उपाय कोणता? तर ताणतणाव अनुभवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योग्य उपाय ऑप्शन सी समुपदेशन. समुपदेशनामुळे काय होतं? विद्यार्थ्यांना मानसिक आधार भेटतो. प्रश्न 73. सहशिक्षण या संकल्पनेचा उद्देश काय आहे? तर सहशिक्षण या संकल्पनेचा उद्देश आहे ऑप्शन सी स्त्री पुरुष समभाव वाढवणे. म्हणजे सहशिक्षणातून लिंगभाव, समता आणि परस्पर आदर वाढतो. जर एक विद्यार्थ्यांना मुलगे किंवा कोणत्याही जातीचा असा भेदभाव नाही केला, जर सहशिक्षण दिलं तर त्यामुळे काय होतं? लिंगभाव, समता, परस्पर इतरांबद्दल आदर वाढतो. प्रश्न 74. बालक हे स्वभावात क्रियाशील असते हे विधान कोणाशी संबंधित आहे? तर बालक हे स्वभावात क्रियाशील असते हे ऑप्शन सी फॉब्रेल यांच्या विधानाशी संबंधित आहे. तर फॉब्रेल यांच्या मते बालक नेहमी काय करत असते? तर सक्रिय शिकण्याच्या प्रक्रियेत असते, असं कोणी सांगितलेलं आहे? फॉब्रेल यांनी सांगितलेलं आहे. प्रश्न 75. गूढ भीती कोणत्या वयात असते? उत्तर आहे ऑप्शन बी 3 ते 6 वर्ष या वयोगटात काय असते? गूढ भीती. या वयात काय होतं? बालक कल्पनाशक्तीमुळे गूढ गोष्टींना काय करतं? घाबरतं. प्रश्न 76. सकारात्मक बळकटीकरण म्हणजे काय? उत्तर आहे ऑप्शन सी चांगल्या वर्तनानंतर बक्षीस देणे. यामुळे काय होतं? विद्यार्थी पुन्हा ते वर्तन करण्यास प्रवृत्त होतात. प्रश्न 77. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काय उपयुक्त आहे? उत्तर आहे ऑप्शन बी नियमित पुनरावृत्ती. जर आपल्याला स्मरणशक्ती वाढवायची आहे
तर त्यासाठी काय केलं पाहिजे, नियमित पुनरावृत्ती केली पाहिजे. पुनरावृत्तीमुळे काय होतं तर मेंदूत माहिती दीर्घकाळ टिकते. तर स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपयोगी काय असणार आहे, ऑप्शन बी नियमित पुनरावृत्ती. प्रश्न 78 IQचा पूर्ण अर्थ काय आहे, तर IQचा पूर्ण अर्थ आहे ऑप्शन सी इंटेलिजन्स क्वांटिटी. तर IQ म्हणजे बुद्धिमत्ता निर्देशांक. प्रश्न 79 शिकवताना शिक्षकाने प्रत्येक विद्यार्थ्याच्या गतीनुसार शिकवावे हे कोणत्या तत्वाशी संबंधित आहे. उत्तर आहे ऑप्शन सी व्यक्तिगत भिन्नता. तर प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो म्हणून शिकवणी पद्धती काय असली पाहिजे तर वेगळी असली पाहिजे. प्रश्न 80 कौशल्य शिक्षणात मुख्य भर कोणत्या गोष्टीवर असतो, तर कौशल्य शिक्षणात मुख्य भर हा ऑप्शन सी सराव करून क्षमता निर्माण करणे. तर यावर काय असतो, भर असतो. म्हणजे कौशल्य शिकवण्यासाठी सराव आवश्यक असतो. प्रश्न 81 शिकणं ही सामाजिक प्रक्रिया आहे हे कोण म्हटले आहे, तर शिकणं ही सामाजिक प्रक्रिया असं कोणी म्हटलेलं आहे, ऑप्शन बी वायकोस्की यांनी म्हटलेलं आहे. तर वायकोस्कींच्या मते सामाजिक विकास सिद्धांतानुसार शिकणे हे काय समाजाशी जोडले गेलेले आहे. प्रश्न 82 ZPD म्हणजे काय. उत्तर आहे ऑप्शन सी झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. वायगोस्की यांनी सांगितलेली ही संकल्पना आहे जी शिक्षकाच्या किंवा सहकार्याच्या मदतीने विद्यार्थी ज्या गोष्टी शिकू शकतो तो जो झोन आहे त्याला काय म्हटलं जातं, ZPD म्हटलं जातं. प्रश्न 83 निर्णय घेण्याची क्षमता वाढवण्यासाठी कोणती पद्धत उपयुक्त आहे, तर निर्णय घेण्याची क्षमता वाढवण्यासाठी ऑप्शन सी चर्चासत्र ही पद्धत काय आहे उपयुक्त आहे. चर्चेतून काय होते तर विविध दृष्टिकोन कळतात आणि निर्णय क्षमता काय होते विकसित होते. प्रश्न 84 विद्यार्थ्याने आत्मविश्वास गमावल्यास शिक्षकाने काय करावे, तर विद्यार्थ्यांनी जर आत्मविश्वास गमावला तर अशा वेळी शिक्षकाने काय करायचं आहे तर सकारात्मक अभिप्राय द्यावा. म्हणजे विद्यार्थ्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवून काय करायचे त्याला प्रेरणा द्यायची आहे. हे काय कोणाचं कार्य आहे, हे शिक्षकाचं कार्य आहे. प्रश्न 85 शैक्षणिक मानसशास्त्राचे मुख्य लक्ष्य काय आहे, तर शैक्षणिक मानसशास्त्राचे मुख्य लक्ष्य आहे ऑप्शन सी विद्यार्थ्यांचे शिकणे व विकास. म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र शिक्षणातील मानसशास्त्रीय घटक काय करतो समजावतो. प्रश्न 86 बौद्धिक दृष्टिकोनातून गतिशील विचारशक्ती कोण विकसित करतो, तर बौद्धिक दृष्टिकोनातून गतिशील विचारशक्ती ऑप्शन डी पियाजे यांनी ही सांगितलेलं आहे. तर पियाजे यांची जी संज्ञानात्मक विकासाचे टप्पे सांगितलेले आहेत तर त्यामध्ये सांगितलेले आहे की बौद्धिक दृष्टिकोनातून गतिशील विचारशक्ती विकसित होते. प्रश्न 87 विद्यार्थ्यांमध्ये स्वतःहून शिकण्याची क्षमता वाढवण्यासाठी काय उपयुक्त आहे. उत्तर आहे ऑप्शन बी स्वाध्याय. स्वाध्यायामुळे काय होतं तर विद्यार्थी स्वयंपूर्ण बनतात. विद्यार्थी स्वतःहून ते कार्य करत असतात त्यामुळे काय होतं त्यांच्यामध्ये स्वतःहून शिकण्याची क्षमता वाढवता येते. प्रश्न 88 वर्गातील शिस्तीचा उद्देश काय असतो. उत्तर आहे ऑप्शन सी शिकण्याच्या वातावरणाची निर्मिती. आता शिस्त म्हणजे काय, केवळ शांतता नाही तर सकारात्मक वातावरण असणे म्हणजे काय तर शिस्त होय. प्रश्न 89 ऑब्झर्वेशनल लर्निंग संकल्पना कोणाशी संबंधित आहे. उत्तर आहे ऑप्शन सी अल्बर्ट बांडुरा. तर अल्बर्ट बांडुरांच्या समाज शिक्षण सिद्धांतात मुलं इतरांना पाहून शिकत असतात. म्हणजे इतरांना बघून ते काय करत असतात, मुलं काय करत असतात ते त्यांच्यातील जे महत्त्वाच्या गोष्टी असतात ते शिकत असतात विद्यार्थी. प्रश्न 90 कौशल्य शिक्षणामध्ये कोणता घटक महत्त्वाचा असतो. उत्तर आहे ऑप्शन सी सराव. तर कौशल्य आत्मसात करण्यासाठी सातत्यपूर्ण सराव काय आहे आवश्यक आहे. प्रश्न 91 शिकण्याची तयारी ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे. उत्तर आहे ऑप्शन बी थॉर्नडाईक. तर थॉर्नडाईक यांनी काय केलेलं आहे तर शिकण्याची तयारी हा काय सांगितलेला आहे त्यांनी संकल्पना सांगितलेली आहे. यामध्ये शिकण्याची मानसिक तयारी हे काय केलेलं आहे तर महत्त्वाचं मानलेलं आहे. प्रश्न 92 नैतिक विकासाचे टप्पे कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडलेले आहेत. तर नैतिक विकासाचे टप्पे हे ऑप्शन बी कोहलबर्ग यांनी मांडलेले आहेत. कोहलबर्ग यांनी नैतिक विकासाचे 3 प्रमुख टप्पे मांडलेले आहेत आणि या 3 प्रमुख टप्प्यांमध्ये 2-2-2 अशा अजून 2-2च्या पायऱ्या निर्माण करून एकूण
6 टप्पे त्यामध्ये आहेत. प्रश्न 93, कन्स्ट्रक्टिव्हिजम या शिक्षण सिद्धांतात शिक्षकाची भूमिका काय असते? उत्तर आहे ऑप्शन सी, मार्गदर्शकाची. म्हणजे कन्स्ट्रक्टिव्हिजम यामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांच्या स्व अनुभवातून शिकण्यासाठी काय करत असतो? मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करत असतो. प्रश्न 94, सकारात्मक वर्ग वातावरण निर्माण करण्यासाठी शिक्षकाने काय करावे? तर सकारात्मक वर्ग वातावरण निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, त्याचबरोबर प्रोत्साहन द्यावे. संवाद व प्रोत्साहनामुळे विद्यार्थी काय करतात? तर मुक्तपणे शिकत असतात. प्रश्न 95, अधिगम अकार्यक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपाय काय? तर अधिगम अकार्यक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपाय आहे ऑप्शन सी, विशेष शिक्षण सहकार्य. म्हणजे अकार्यक्षम असलेल्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक सहाय्याची काय असते? गरज असते. प्रश्न 96, सामाजिक विकास म्हणजे काय? उत्तर आहे ऑप्शन सी, समाजात योग्य वर्तनाची जाणीव. म्हणजे सामाजिक विकास म्हणजे काय? तर समाजात वावरण्याची शिस्त, आचार, धर्म, त्याचबरोबर सामाजिक समज. प्रश्न 97, समावेशी शिक्षण म्हणजे काय? उत्तर आहे ऑप्शन सी, सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित शिकण्याची संधी देणे. म्हणजे काय? समावेशी शिक्षण होय. आता समावेशी शिक्षणात कोणताही भेदभाव न करता शिक्षण दिले जाते, तर त्याला काय म्हटलं जातं? समावेशी शिक्षण असं म्हटलं जातं. त्यामुळे काय होतं? तर सर्व विद्यार्थ्यांना एकत्र शिकण्याची संधी मिळते. प्रश्न 98, उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून शिक्षण याचा अर्थ काय? उत्तर आहे ऑप्शन ए, काळाच्या ओघात होणारे शिक्षण. म्हणजे उत्क्रांतीनुसार शिक्षणाची पद्धती व तंत्रे काय होतात? विकसित होत जातात. प्रश्न 99, सृजनशीलतेचे मूलभूत वैशिष्ट्य कोणते? उत्तर आहे ऑप्शन बी, कल्पकता. कल्पकता हे काय आहे? सृजनशीलतेचे मूलभूत वैशिष्ट्य आहे. सृजनशील व्यक्ती कल्पक व नाविन्यपूर्ण विचार करत असतात. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न 100, नुकसान झाल्यावरही प्रयत्न चालू ठेवणे हे कोणत्या प्रकारच्या प्रेरणेचे लक्षण आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, अंतरप्रेरणा. अंतरप्रेरणेमुळे काय होतं? तर व्यक्ती स्वतःच्या इच्छेने प्रेरित होऊन काय करत असते? कार्य करत असते. यामुळे नुकसान झाल्यावरही व्यक्ती काय करते? प्रयत्न आपले चालूच ठेवते. तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण मानसशास्त्राचे 100 प्रश्न पाहिलेले आहेत. तुम्ही हे प्रश्न परत एकदा व्हिडिओ रिपीट करा, जेणेकरून तुमचे एकदम म्हणजे तुम्हाला व्हिडिओ हा समजून जाईल आणि तुम्हाला परीक्षेमध्ये याचा उपयोग होऊन जाईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.